विजय पावले ISPL 2026 मधील सर्वात महागडा खेळाडू। माझी मुंबईने 32,50,000 मध्ये विजय पावलेला आपल्या संघात दाखल केले आहे। पण ISPL मधील या यशामागे त्याचे खूप कष्ट आहेत। एका खडतर परिस्थितीमधून यशाचा उंच शिखर गाठता येतो हे त्याने सिद्ध केले आहे। मित्रांनो, विजयचा टेनिस क्रिकेटमधील खडतर प्रवास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। टेनिस क्रिकेटचे खरे चाहते असाल तर विजयचा हा खडतर प्रवास नक्की बघून जा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वसलेले मांगले हे गाव, त्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला विजय पावले हा मुलगा। वडील जयसिंग व आई उषाबाई तसेच विजयचा एक भाऊ असे त्यांचे कुटुंब होते। एका साध्या कौलारू घरात विजयचे कुटुंब राहायचे। विजयचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत झाले। माध्यमिक शिक्षण श्री मंगलनाथ विद्या मंदिर मांगले येथे झाले। पुढील शिक्षणासाठी त्याला शिराळा तालुक्याच्या विश्वासराव नाईक महाविद्यालयात जावे लागले। घरची परिस्थिती जरी बेताची असली तरी विजयला शिक्षणाची व खेळाची आवड सुरुवातीपासूनच होती। आपली खेळाची आवड जपण्यासाठी विजयला बऱ्याच वेळा मोलमजुरीही करावी लागत असे। तो शाळा सुटल्यानंतर गावातील एका किराणा मालाच्या दुकानात काम करत असे। शालेय जीवनापासूनच विजयला टेनिस क्रिकेटची आवड होती। शाळा सुटल्यावर विजयची मंगलनाथ विद्यालयाच्या क्रीडांगणावर हमखास हजेरी असायची। घरातली हालाखीची परिस्थिती असतानाही आई वडिलांनी विजयला क्रिकेट खेळण्यापासून रोखले नाही। सुरुवातीला कामधंदा सोडून मुलगा क्रिकेट खेळतोय, अभ्यासाकडे लक्ष नाही म्हणून काही लोक विजयच्या वडिलांना हिणवत असे। मात्र क्रिकेटमध्ये माझा मुलगा करिअर करणार असा ठाम विश्वास विजयच्या वडिलांचा होता। विजयने आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांची नोंद केली आहे। वेगवान गोलंदाज म्हणून टेनिस बॉल क्रिकेट विश्वात त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे। सांगली जिल्हा क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे। त्याला मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणूनही संधी मिळाली होती। महाराष्ट्र प्रीमियर लीग T20 या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जेट संघाकडून खेळताना विजयने सुरेख कामगिरी केली होती। या त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड करण्यात आली होती। लेदर बॉल व टेनिस बॉल या दोन्ही फॉर्मॅटमध्ये खेळणारा विजय हा एक यशस्वी खेळाडू आहे। माझी मुंबई या संघाचे कर्णधारपद मिळालेल्या विजय जयसिंग पावलेने आपल्या गावाचे नाव ही राष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे। क्रिकेटमधील विजय पावलेची ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।